संसदेत स्मार्ट वॉच घालायचं नाहीये, चष्मा सुद्धा साधाच आणि आंदोलनं आता नाहीच। आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयानं खासदारांसाठी एक मोठी आणि धक्कादायक नियमावली जाहीर केली आहे। यात संसद भवनात स्मार्ट वॉच आणि स्मार्ट चष्मे घेऊन जायला मनाई करण्यात आली आहे। इतकंच नाही तर संसद परिसरात आता कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांवर, धरणे, आंदोलनांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। संसदेचं पावित्र्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी हे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत। पण या नव्या नियमांनी राजकारणात नक्की काय बदल होणार आहेत, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। देशाच्या लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत आता आधुनिक गॅजेट्सना नो एंट्री आहे। लोकसभा सचिवालयानं आगामी पावसाळी अधिवेशनासाठी एक विस्तृत सल्लागार सूचना म्हणजेच ॲडवायझरी जारी केली आहे आणि त्यानुसार खासदारांना संसद परिसरात स्मार्ट वॉच आणि स्मार्ट चष्मे वापरायला मनाई करण्यात आली आहे। या उपकरणांच्या वापरामुळे सदस्यांची सुरक्षितता, विशेषाधिकार आणि गोपनीयता धोक्यात येऊ नये असा सचिवालयाचा उद्देश आहे। खरं तर आजकाल स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच आणि स्मार्ट ग्लासेस यांच्यासारखी उपकरणं ही खरं तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत। मात्र ही उपकरणं अनधिकृत रेकॉर्डिंग, डेटाची हेराफेरी किंवा गोपनीय माहिती लीक करण्यासाठी वापरली जाऊ शकतात अशी भीती सुरक्षा यंत्रणांना आहे आणि त्यामुळे संसदेसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा उपकरणांवर निर्बंध घालणं आवश्यक मानलं जात आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन हे येत्या 20 जुलैपासून सुरू होतं आणि ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल। अधिवेशनाच्या याच पार्श्वभूमीवर सचिवालयानं खासदारांना संसद परिसरात निदर्शनं, धरणं, पोस्टर्स किंवा फलक प्रदर्शित करणं, शस्त्र बाळगणं आणि धार्मिक विधी करणं यांसारख्या कृतींपासून सुद्धा दूर राहण्याचा सल्ला दिलाय। तर दुसरीकडे असं सुद्धा सांगितलंय की लोकसभा सचिवालयानं असं म्हटलंय की AI-नं तयार केलेल्या आक्षेपार्ह प्रतिमा, घोषणा आणि पोस्टर्स संसद परिसरात प्रदर्शित करू नयेत। सचिवालयानं खासदारांना संसद भवनाच्या प्रवेशद्वारांच्या समोर निदर्शनं न करण्याचं आवाहन सुद्धा केलंय, कारण यामुळे सदस्यांच्या हालचालींमध्ये अडथळा येऊ शकतो आणि सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो। सचिवालयानं त्यांना संसद परिसरात शस्त्र, बॅनर, पोस्टर्स, फलक, काठ्या, भाले, तलवारी आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करणाऱ्या नियमांची आठवण सुद्धा करून दिली आहे। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की खासदारांसाठी संसद भवनाच्या मार्गांवर आणि परिसरांमध्ये प्रवेश आणि सुरक्षितता कायम राखणं आवश्यक आहे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की मागच्या अनेक संसदीय अधिवेशनांमध्ये विरोधी पक्षांची निदर्शनं, घोषणाबाजी आणि एकूणच फलकांमुळे कामकाजात व्यत्यय आलाय। मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काही निलंबित खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारांवर अनेक दिवस निदर्शनं केली। या नियमावलीमुळे विरोधी पक्षांमध्ये आता नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे, कारण संसदेबाहेर आंदोलनं करून सरकारचा निषेध करणं हे अनेकदा त्यांच्या रणनीतीचा भाग असतो। मात्र लोकसभा सचिवालयानं स्पष्ट केलंय की संसद परिसर फक्त संसदीय कामकाजासाठी आहे, निदर्शनांसाठी नाही। मागच्या अधिवेशनांमध्ये झालेले गदारोळ, घोषणाबाजी आणि फलक दाखवण्याच्या घटना लक्षात घेऊन हे नवे नियम आणि कठोर नियम हे लागू करण्यात आले आहेत। संसदेची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता राखण्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे ठरतील असं सुद्धा सचिवालयाचं म्हणणं आहे। खासदारांनी नियमांचं पालन करून संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यास सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलंय। त्यामुळे आता या नव्या नियमांचा पावसाळी अधिवेशनावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। संसदेतील या नव्या नियमांबद्दल तुमचं मत काय आहे? स्मार्ट गॅजेट्सवर बंदी घालणं योग्य आहे का? आणि आंदोलनांच्या निर्बंधाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।